एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। राळेगाव तालुक्यातील एकबुर्जी येथे कीटकनाशक फवारणीनंतर कापूस पीक जळाले, शेतकऱ्याचे मोठे नुकसान। कृषी विभागाने कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी। राळेगाव तालुक्यातील एकबुर्जी येथील शेतकरी खुशाल आंबटकर गट नंबर 13 मध्ये कापूस पिकावर कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर त्यांच्या शेतातील कापूस पीक जळाल्याची घटना घडली। या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे। सदर प्रकरणाची कृषी विभागाने तातडीने दखल घेऊन शेतीची प्रत्यक्ष पाहणी करावी, पीक नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। मुख्य संपादक विनोद माहुरे सह राळेगाव तालुका प्रतिनिधी अरुण झुंबडे। आज दिनांक 5/8/2026 रोजी आपण राळेगाव तालुक्यातील एकबुर्जी या शेतात या ठिकाणी जे आंबटकर जे शेतकरी आहेत ते एकबुर्जी आहेत आणि यांनी जे औषधी मारलं कीटकनाशक पराठीवरती मारलं आहेत आणि त्यामुळे आज पूर्ण हे पराठी जळून खाक झाले दिसतात, पूर्ण पराठी जळलेली आहेत। त्यामुळे आपण आज त्यांच्या शेतात आलो तर लाईव्ह बघताय आपण सगळे, तुम्हाला इथं दिसली पराठी जळलेली दिसते आणि एवढंच नाही तर पूर्ण शेतातली जळलेली आहेत। त्यामुळे नेमकं आपण त्यांना विचारू, दादा तुम्ही आज तुमचं नाव सांगा। खुशाल शेषराजी आंबटकर। तुम्ही कोणतं मारलं आणि कुठून आणलं होतं? गजानन कृषी केंद्रामधून। कोणतं आणलं होतं? मोनो प्रोमेक्स अँग्रो आणि एक वर्खात 1919 कीटकनाशक मारलं होतं तुम्ही, पराठीवरती मारलं होतं। त्यामुळे तुम्ही पहिले म्हणजे जे पंप वगैरे होते ना ते तुम्ही धुतले होते का? पूर्णपणे धुतले होते, गढूळ पाण्याने आणि निर्म्याने। म्हणजे तुम्ही किती दिवसापूर्वी मारले या पराठीवर? 25 तारखेला 10 दिवस झाले। 25 तारखेला मारले, 10 दिवस झाले। पराठी परत खराब होत चालली, जळत चालली, पण सुधरत नाही। त्यामुळे आज ते फवारेवाले दादा आहेत ते फवारी स्प्रे करतात। तर स्वतः आपण त्यांना विचारू, दादा तुम्ही या पराठीवर स्प्रे केले आहे, फवारणी केली आहे, त्यामुळे तुम्ही पंप वगैरे धुतले आहे का? पहिले 3दा पंप धुतले आणि एकदा निर्म्याने धुवून टाकले, त्याच्यानंतर फवारणी मारली। बरं, त्यानंतर बाकी शेतात पण तुम्ही मला त्यापर्यंत फरक नाही पडला? त्याच्यात हे एक नंबर फरक आहे, लागत कोणी आले तरी पाहून घ्या, तेच पंप आणि तेच आम्ही माणसं। आणि ह्या फक्त या औषधाने या पराठीला फरक पडला? या ज्या पंपाने मारले आहेत त्याच पंपाने ते दुसरी पण पराठी औषध बनलं आहे, त्या ठिकाणी पराठी छान आहे आणि याच ठिकाणची फक्त पराठी जळली आहेत। त्यामुळे आज शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। कसं आहे, शेतकऱ्याच्या हाती तोंडा आलेला घास आज चिनून नेल्याचं म्हणजे हिसकून गेल्याचं असं चित्र आपल्याला दिसतात। सदर जे काही ते आहे औषधं जे दुकानातून आणलं, सदर कंपनीवर तक्रार कृषी विभागाने या ठिकाणी सदरची पाहणी करून सदर अहवाल तयार करून सदर त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावं, अशी आज शेतकऱ्याची मागणी आहे। आणि आज पराठी आपण बघतात का खूप जळलेली पराठी आहेत, त्यांच्यासोबत सगळा त्यांचा परिवार आहेत, म्हणजे एकटं त्यांनीच मारला असं नाही तर सगळ्या परिवार त्यांच्या सोबत आहेत आणि सगळे त्या बिचारे शेती करतात। आणि शेती हा उदरण्याचा शेतकऱ्याचा व्यवसाय आहे आणि पहिले शेतकरी आज मोलगाडी झालेला आहे, त्यामुळे वरतून जर मोलगाडी झाली असेल तर शेतकरी कृषीप्रधान देश आपला आहेत का, हा मोठा प्रश्न आहे। तर सदर प्रकरणाची दखल घेऊन कृषी विभागाने आणि तातडीने या औषधावर जे कंपनी आहेत त्यांच्यावर जो कारवाई करायची तातडीने कारवाई करण्यात यावी व शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न हा कृषी विभागाने करावा, अधिकाऱ्यांनी करावा, अशी या शेतकऱ्याची मागणी आणि त्यांना मोबदला देण्यात यावा, अशी या शेतकऱ्याची मागणी आहे। ॲक्शन इंडिया मुख्य संपादक विनोद माहुरे।